नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अगदी महत्त्वाच्या विषयावर, ते म्हणजे मिठाईमध्ये भेसळीचे प्रकार. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिवाळीमध्ये आपण किती आणि कशा प्रकारच्या मिठाया बाहेरून विकत आणतो आणि जर दुसऱ्यांना गिफ्ट सुद्धा द्यायचे असेल तर आपण मिठाईच गिफ्ट करतो. पण दिवाळीत या गोडधोड पदार्थामध्ये अनेक प्रकारच्या भेसळीमुळे त्या मिठाया धोकादायक बनत चाललेल्या आहेत. दिवाळी म्हटलं की फराळ, लाडू, बर्फी, पेढे, पण याच मिठाईमुळे आपले आरोग्य बिघडत असेल तर? होय, अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत नागपूरसह राज्यभरात भेसळयुक्त मिठाईचे प्रकार वाढले असल्याचे उघड झाले आहे. 300हून अधिक नमुने तपासले गेले आणि त्यापैकी अनेक मिठाया या भेसळयुक्त आढळल्या आहेत. भेसळयुक्त मिठाई म्हणजे नक्की काय? तर मिठाईमध्ये वापरले जाणारे कमी दर्जाचे दूध, कृत्रिम रंग, रासायनिक स्वाद आणि जुने घटक हे सर्व मिळून आपल्या सगळ्यांच्या आरोग्यावर घाला घालतात. परिणाम पोटदुखी, उलट्या, अतिसार आणि गंभीर पोटाचे आजारही होऊ शकतात. तर मित्रांनो, जर तुम्ही मिठाया बाहेरून खरेदी करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणे खूपच गरजेचे आहे. जसे की मिठाईवरील उत्पादन तारीख आणि समाप्ती तारीख म्हणजेच एक्सपायरी डेट. त्याचप्रमाणे दुकानदाराकडे FSSAI परवाना क्रमांक आहे का ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहे. उघड्यावर ठेवलेली मिठाई खरेदी करणे कृपया करून टाळावे. शंका आलीच तर मिठाईचा नमुना हा तुमच्याकडे ठेवा आणि तक्रार करताना तो तक्रार जिथे तुम्ही कराल तिथे सुपूर्द करा. तक्रार कुठे आणि कशी करायची ते बघूयात. जर तुम्हाला वाटत असेल की भेसळयुक्त पदार्थामुळे त्रास झाला आहे तर ताबडतोब संपर्क करा अन्न आणि औषध प्रशासन, नागपूर कार्यालय. मी खाली डिटेल्स याचे देत आहे. तक्रार करताना दुकानाचे नाव, खरेदीची तारीख, बिल आणि झालेला त्रास एवढंच पुरेसं आहे. तुमचे नाव गोपनीय ठेवले जाते, त्यामुळे तुम्हाला याबद्दल कोणतीही काळजी करायची गरज नाही. दोषी आढळल्यास अशा दुकानदारांवर दंड, परवाना रद्द आणि तुरुंगवासाची कारवाई होते. लोकांच्या आरोग्याशी खेळ करणे हा गंभीर गुन्हा आहे. दिवाळीत गोड खा, पण सुरक्षित राहा. आणि अशाच लोकल न्यूजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.